चला मैत्रिणींनो, आज डिंक लाडू करायची वेळ आलेली आहे. तर आमच्या शुभांगीला झाला आहे दुसरा मुलगा, तर त्याच्यासाठी मी हे लाडू बनवते. तर आहेत तेवढे ड्रायफ्रूट्स सगळे जेवढे मिळतील तेवढे भाजून घेतलेत, थोड्या थोड्या तुपावर, जास्त तूप नाही वापरलेलं. जवस पण घातले, मी मनुके घातलेत. मी तुम्हाला मोठा व्हिडिओ टाकल्यानंतर हे सर्व सांगणारच आहे. तर हे जवस भाजून घेतले आणि आयुर्वेदिक दुकानातून मी बाभळीचा डिंक आणला आहे, तो पण व्यवस्थित भाजून घेतला आहे. आणि त्याच आयुर्वेदिक मेडिकलमधून मी बाळांत 32 म्हणून एक पॅकेट भेटतं. त्याच्यात फार सगळं आयुर्वेदिक पावडरी मिक्स केलेले असतात, तर ती पण आणली आणि तीही मिक्स केलेलं आहे. गूळ ही मी नॅचरलच वापरला आहे. ही जायफळ आणि वेलची पूड पण घातली. तर मी सविस्तर व्हिडिओमध्ये सर्व व्यवस्थित सांगेन. तर हे झाले आपले डिंकाचे लाडू तयार.